काढायला तुम्ही मला गाव नाही काय अटक करा मला काय पोलीस स्टेशनला लावा. राजेश मोरे संघर्षाचा आणि सेवेचा महामेरू. मित्रांनो, राजकारण हे अनेकासाठी सत्ता मिळवण्याचे साधन असते, पण काहीसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ते हत्यार असते. देवगाव खोने या छोट्याशा गावातील एक शेतकरी पुत्र ज्याने पोटा पाण्यासाठी नोकरी केली, पण मन मात्र नेहमी समाजकार्यात गुंतले होते. कृषी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड. कृषी मित्रांनो, आज आपण अशा एक सामाजिक कार्यकर्ता यांच्या डॉक्युमेंटरी विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण कोणत्याही राजकीय पक्षाबाबतीत हा व्हिडिओ बनवलेला नसून मी तुम्हाला सगळ्यात आधी हे स्पष्ट डिस्क्लेमर म्हणजे टिप्स देऊ इच्छितो की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करतो. पद असो वा नसो, जो शेतकऱ्याच्या हक्काला धावतो तोच खरा लोकनेता. शेतकऱ्याच्या हक्कासाठी बँकाशी भिडणारा संघर्षातला आपला माणूस. राजकारण येईल पण जाईल, पण संकटात दिलेली साथ कायम लक्षात राहील. अपघातग्रस्तांचा देवदूत आणि सामान्याचा आवाज, नाव एकच, राजेश मोरे. 1998 पासून सुरू झालेला हा प्रवास आज मंठा तालुक्याचा आधारवड बनलेला आहे. ते केवळ एक नेते नाहीत, तर संकटात धावून जाणारे ते राजेश मोरे भाऊ आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत राजेश मोरे यांच्या संघर्षाची कहाणी, राजकीय प्रवास आणि अनुभवाची शिदोरी. कृषी मित्र हो, राजेश मोरे यांची राजकीय कारकीर्द जमिनीवरून सुरू झाली. मंठा ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर मंठा नगरपंचायतचे नगरसेवक आणि मार्केट कमिटीचे उपसभापती म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यावर वचक निर्माण करणाऱ्या राजेश मोरे यांनी सत्तेत असतानाही आणि सत्तेत नसतानाही कायम जनहिताला प्राधान्य दिले. भाजप आणि लोणीकर परिवाराचे कट्टर समर्थक ही त्यांची राजकीय ओळख असली तरी त्यांची खरी ताकद सामान्य जनता हीच आहे. शेतकऱ्याचा कैवारी, आक्रमक लढा, मुंबई आझाद मैदान, उपोषण. स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्याच्या वेदना त्यांना जवळून ठाऊक आहेत. मंठा तालुक्यात जेव्हा 10,000 शेतकऱ्यांची बँक खाती होल्डवर टाकली गेली तेव्हा राजेश मोरे यांनी थेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना कोंडून धरले आणि शेतकऱ्यांचे हक्क मिळवून दिले. थोडंफार योगदान शेतकरी म्हणून तुमचं काय असं इतकं पुढचं बरं नेमकं साहेब किती या शाखेत कसं आमचं मत पुढे काही रक्कम येईल किंवा वसुली तुम्ही ऐका ना, करा करा आमचं म्हणणे करा, पण तुम्ही आमदाराचे पैसे टाकतो. नाही तर आम्ही इथं ठिया टाकून बसतो सगळे शेतकरी. आम्ही लोकशाही मार्ग आम्ही इथं ठिया टाकून बसतो तुमच्या मॅनेजर. नाही करा आमचं म्हणणे, वसुली करा तुमच्या सीझनवर करा, पण तुम्ही आमदाराचे 2,000 3,000 काढता असं नाही. बातमी आम्ही वाचली पण आम्ही कोणाचे पैसे वसूल केले नाही, त्याच्या सेविंगला जमा आहे. नाही जमा म्हणजे होल्ड काढले तुम्ही खात्यावर. जमाला काय करायचं तुम्ही पैसे अहो यायचे 2-2, 3-3 हजार रुपये गेले साहेब, गेले झाले तुमचे. हे बिचारे जेव्हा त्याच्या हाती होत आहे तेव्हा आमच्यासारखे तिथे त्याच्या लेवलला प्रयत्न करणे सुरुवातीला. स्वतः लोणीकर साहेब राहुलभाई कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये बोलले. कलेक्टर साहेब स्वतः बोलले प्रत्येक शाखेच्या. मंठ्याच्या पाणी प्रश्नासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण असो किंवा अतिवृष्टीच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्याशी भिडणे असो, अंगावर डिझेल ओतून घेण्यापर्यंतची टोकाची भूमिका घेणारा हा नेता शेतकऱ्याच्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहिला आहे. डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला, काय झाले, काय प्रकार घडला? 8 सप्टेंबरला निवेदन दिले शेतकऱ्याच्या वतीने आम्ही. 8 सप्टेंबरला त्याची कुठलीही चौकशी नाही. तलाठी जागेवर नाही, मंडळ अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर नाही, तहसीलदार नाही, SDM नाही. अक्षरशः शेतकऱ्याची क्रूर थट्टा चालू आहे. सगळ्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. किमान कमीत कमी शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये जर नुकसान भरपाई सरकारने दिली तर काही थोडंफार भलं होऊ शकतं. काय ती एक पीक पाणी लावली. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या शेतकऱ्याचं पोरगे मला एक पीक पाणी येत नाही. काय एक पीक पाणी नाटक लावता. 15% लोक एक पीक पाणी करू शकणार नाहीत. जी इन्शुरन्स कंपनी स्वतः सगळ्या सरकारची भागीदारी आहे. समाजसेवक संकटातील पहिली बेल. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत त्यांच्यावर 14हून अधिक गुन्हे दाखल झाले, पण लोकांची सेवा करणे त्यांनी सोडली नाही. सरकारी आता गेलेली आता नेमकंच गेली 10 मिनिटं झाली. मंठ्याचे नगरसेवक राजेश मोरे यांचा फोन आला आम्हाला. तसेच देवगाव खोने लाग होती. फोन लागताच आम्ही इथे आमच्या अग्निशामकची चादर परवीन राठोड, तसेच फायर मार्शल अंजित चव्हाण, सतीश चव्हाण,
तिथे मदतीला आलेले रसूलभाई चला घ्या चला आपल्या चला टाका हात धरा ना चला टाका आपल्याकडे टाका गावातील वीज बिल असो, दवाखान्यात बेड मिळवायचा असो किंवा एखादा मजूर अधिकारी अडवणूक करत असो, मंठा तालुक्यातील माणसाच्या मोबाईलची पहिली बिल राजेश मोरे यांना जाते. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात आजवर 100हून अधिक लोकांचे प्राण वाचून त्यांनी माणुसकी जिवंत ठेवली आहे. आगामी निवडणूक, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि लोकांच्या प्रश्नाची जाण असलेला हा माणूस आता जिल्हा परिषद निवडणुकीत जयपूर सर्कल मधून आपले नशीब आजमावत आहे. तुम्ही शांततेत घ्या. तुम्ही बोलला काय मी काय शांततेत बोलेल. तुमच्याशी बोलायला आलो नाही मी. तुम्हाला जे करायचं ते करा, असं नाही. मी काय चुकीचं काही बोलू नाही. मी शेतकरीची मागणी घेऊन आलो. एक शब्द माझा चुकीचा नाही. तुमच्याशी बोलायला जाऊ नाही. तुम्ही बळाचा वापर करू. विनंती तुम्हाला हात जोडून विनंती. एक मिनिट पुन्हा ऐकून घेतला नंतर ते सांगतो ना सांगणार आहे. तुमचं सांगायला नाही काय होतं. एस टॉपिक चालू असतो. तुम्ही तसं काय असतं. आम्ही चुकीचं वागलो आम्ही तुमची ऍक्शन घ्या. नाही नाही काही चुकीचं नाही साहेब. काही चुकीचं नाही. त्याप्रमाणे जे आहे ना तिथे तुम्ही चला 5-10 लोक तिथे करा. तुम्ही बोलताय की मोठे नाही नाही माझं सार्वजनिक मुद्दा आहे. तुमचं तुम्ही दडपणे आम्हाला शेतकऱ्याला बळाचा वापर करायचा मोठमोठे व्हायला तिथून लावलं असं नसायला लावलं. चर्चा झाली प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं काय नाही? जे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आमची सर्वप्रथम मागणी हे सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. त्याचं कारण काय, आज पंचनामे पद असो वा नसो, राजेश मोरे हे नाव संघर्षाचे प्रतीक बनले आहे. आता तुम्हीच सांगा, अशा लोकनेत्याला तुम्ही काय म्हणाल, राजकारणी की समाजसेवक? किती दिवसात सॉल्व्ह होणार? आम्ही काय करतो, आज रात्री जरी बसेस काम पडलं तर आज रात्री बसतो आणि अपलोड करून येतो. कारण आता फोटो चालू नाही, बंद आहे. बाकी गावचे गणेशपूरचे बेलोरा शिवगिरीचे शेतकरी आहेत, म्हणजे जयपूर सर्कलच्या 5-6 गावचे शेतकरी असे 200-300 असे, तर ते त्याची अपलोड दुसरी यादी अपलोड व्हायची राहील का? आता पाठ येऊन करावं लागेल. दिवसभर पोर्टलच चालत कारण महाराष्ट्रात अपलोड करायला. आणि जयपूर सर्कलचे जेवढे तलाठी आहेत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हो, शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषी विषयक आणि सामाजिक कार्याविषयक तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधव यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.